नमस्कार मंडळी, घरातली सर्व कामे आवरून झाल्यावर जो ब्लाऊज शिवण्याचा होता तो आधी चिपकवायला घेतला. आता तुम्ही म्हणत असाल की मी हे काय करते आहे, तर मी हे ब्लाऊज चिपकवत आहे. ही एक ट्रिक आहे जी आम्हाला शिकवलेली आहे. असं ब्लाऊज जर चिपकवून घेतलं तर तुमचा वेळही वाचतो, धागाही वाचतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ब्लाऊज जॉईन करण्यासाठी एक शिलाई मारतो ती सुद्धा वाचते आणि ब्लाऊज हलतसुद्धा नाही, इकडे तिकडे होत नाही, शिवायला पण सोपे जाते. सर्व पार्ट चिपकवून झालेला असा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. ते मी सर्व पार्ट कट करून घेतलेले आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग एकदम मस्त होईल. असं केल्यानं ब्लाऊजला कोणतीही घडी पडत नाही. हे सर्व माझे पार्ट कट करून झालेले आहे. चिपकून झाल्यावर मी जेवण वगैरे करून घेतले आणि अर्शूला अंगणवाडीत बोलवले होते, तर मी त्याला वजन करण्यासाठी घेऊन गेलेली होती. आम्ही अंगणवाडीतून घरी आलो आणि सकाळी जो ब्लाऊज चिपकवलेला होता तो आधी शिवून घेतला. तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंग पण सुद्धा छान आलेली आहेत आणि ब्लाऊजला कोणतीही अडी पडत नाही. तुम्ही एकदा असं ट्रिक ट्राय करून नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आता हा ब्लाऊज माझा नाही तर मी तुम्हाला वेअर करून दाखवला असता. मग संध्याकाळची कामे आवरायला घेतली आणि सर्व कामे झाल्यावर मी आधी स्वयंपाक बनवून घेतला आणि मग जो ब्लाऊज मला उद्या शिवायचा आहे तो मी रात्रीच कट करून घेतला. तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.